जर एखादा आयओ तपास करत असताना अशा आयओला म्हणजेच की तपास अधिकाऱ्याला जर असा विश्वास झाला किंवा अशी माहिती मिळाली किंवा अशी खात्री झाली की एखाद्या आरोपीने विविध प्रकारचे गुन्हे डायरेक्टली इनडायरेक्टली गुन्हे करून अशा प्रकारची प्रॉपर्टी मिळवलेली आहे, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीवरती त्याचा ताबा आहे, अशा प्रकारची जर माहिती खात्रीशीर माहिती संबंधित तपास अधिकाऱ्याला जर मिळाली असेल तर असा तपास अधिकारी हा जिल्हा लेवलला पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेऊन तसेच महानगरला पोलीस आयुक्त यांची पूर्व परवानगी घेऊन अशा प्रकारची प्रॉपर्टी ही जप्त करावी म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज सादर करू शकतो। आणि असा अर्ज हा माननीय न्यायालय मिळाल्यापासून 14 दिवसांच्या आत अशा व्यक्तीला अशा आरोपीला नोटीस काढेल व सदरची प्रॉपर्टी का जप्त करण्यात येऊ नये अशी विचारणा करेल। तसेच असा आरोपी जर हजर झाला नाही तर एक्स पार्टी म्हणजे की त्याच्या उपरोक्त किंवा त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या विरुद्ध सदरची मालमत्ता ही जप्त करण्याचा आदेश देखील कोर्ट करू शकतो। तसेच अशा प्रकारची नोटीस देणे योग्य वाटत नसेल किंवा अशा प्रकारची नोटीस दिल्याने खूप वेळ जाणार असेल तसेच जप्तीचा उद्देशच हा नाहीसा होणार असेल तर माननीय न्यायालय ॲड इंटरिम एक्स पार्टी ऑर्डर देखील करू शकतो। म्हणजेच की अशा आरोपीला नोटीस काढण्यापूर्वीच त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देखील कोर्ट करू शकतं। आणि अशी जप्त केलेली प्रॉपर्टी ही जिल्हाधिकारी म्हणजेच की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना कोर्ट आदेशित करून अशी बेकायदेशीरपणे विविध प्रकारचे गुन्हे करून क्राइम्स करून जर मिळवलेली प्रॉपर्टी ही अशा गुन्ह्यामुळे जे व्यक्ती अफेक्ट झालेले आहेत, ज्या व्यक्तीवरती परिणाम झालेला आहे किंवा ज्या व्यक्ती या त्रासात आहेत किंवा ज्या व्यक्तींची मालमत्ता ही हिसकावली गेलेली आहे अशा व्यक्तींना परत ती प्रॉपर्टी रिस्टोर करा म्हणून माननीय न्यायालय तसा आदेश डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना करू शकतं। म्हणजेच की अशा प्रकारची प्रॉपर्टी ही जे पीडित आहे त्या व्यक्तींना परत करण्याचे आदेश माननीय न्यायालय करू शकतं। आणि असे आदेश केल्यापासून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे 60 दिवसांच्या आत अशा प्रकारची प्रॉपर्टी मालमत्ता जी काही असेल स्थावर असेल जंगम असेल ती पीडित व्यक्तीला परत करू